मध्ये साधारण महिनाभरापूर्वी झालेलं हे दुसरं लेग टॅपिंग. महाराष्ट्राची विजेची गरज भागवण्यासाठी लेग टॅपिंगचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. ज्या जलविद्युत प्रकल्पासाठी हे लेग टॅपिंग केलं गेलं त्या कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. अंधाऱ्या महाराष्ट्राला प्रकाशाची स्वप्न दाखवणाऱ्या या प्रकल्पाची पायाभरणी 1957 मध्ये यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, धनंजय गाडगीळ यासारख्या द्रष्ट्या नेत्यांनी केली आणि तब्बल 10 वर्षांनंतर म्हणजे 16 मे 1967 ला हा प्रकल्प सुरू झाला आणि राज्याला कमी खर्चात प्रदूषण मुक्त वीज मिळू लागली. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून 260 मेगावॅट वीज निर्मिती होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये 300 मेगावॅट वीज निर्मिती होते. तिसऱ्या टप्प्यात 320 मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते आणि चौथ्या टप्प्यात 1080 मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते. एकूण 1960 मेगावॅट वीज निर्मिती या प्रकल्पातून होते. राज्याच्या प्रगतीमध्ये या विद्युत प्रकल्पाचं मोठं योगदान आहे. आपल्या घरामध्ये जो दिवा लागतो, कारखान्यातली मोठमोठी यंत्र चालतात ती या प्रकल्पामुळे. त्यामागे राबणारे हजारो हात आणि अहोरात्र झटणारे कामगार. कोयनेची 5 दशकांची ही यशस्वी वाटचाल म्हणजे महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास आहे. कोयनेच्या जलविद्युत प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशमान जरूर झाला असेल, पण यामुळे विस्थापित झालेल्यांच्या आयुष्यातला अंधार काही दूर झाला नाही. त्यांना निवाऱ्यासाठी अजूनही छत मिळालेलं नाही. या प्रकल्पानं 109 गावातल्या 10,000 कुटुंबांना विस्थापित केलं गेलं, पण त्यावेळी पुनर्वसन कायदाच नसल्यानं त्यांचं पुनर्वसन झालं नाही. 1988 पासून सुरू असलेल्या सततच्या लढ्यामुळे अखेर पुनर्वसन कायदा लागू झाला. अनेकांचं सातारा, सांगली, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसनही करण्यात आलं, पण तेही अत्यंत संथ गतीनं झालं. ज्यांचं पुनर्वसन झालं त्यामध्येही अनेक त्रुटी होत्या. अनेकांना अनधिकृत वसाहतींमध्ये घरं देण्यात आली, त्यामध्ये अनेक असुविधा होत्या. इतकंच नाही तर 1,500 कुटुंब अजूनही उघड्यावरच आहेत. याच धरणग्रस्तांनी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नदीपात्रात मरणोत्सव आंदोलन केलं. या विद्युत प्रकल्पाच्या आगीत ज्यांच्या संसाराची होळी झाली त्यांचा एकच प्रश्न आहे, हा दिव्याखालचा अंधार कधी दूर होणार? ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.